हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर झालं का सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता वगैरे? तर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या असत्या, जेवण झाले असते. आमचं काहीच झालं नाही. फक्त दादानं आंघोळ केली बघा, तिकडं दादा आहे. आणि आईनं पण नाही केली, दीदीनं पण नाही केली, आईनं केली वाटतं. तर मी तर केलीच नाही. हे बघा घाटे याचाय चालू आहेत, हे बघा. आणि लेकरं शाळेतून आलेत, लेकरं पण मदत करायला लागलेत. खूप भारी वाटतंय. सकाळी उन्हाच्या आधी म्हणलं इचून घ्यावा. एवढे घाटे पडल्यात ना विचारूच नका. आईने एकटीनं हरभरं काढलं एवढ्या तुकड्यातलं. आणि ते काढताना भरताना घाटे गळालेत. लय कडकलं होतं हरभरं. म्हणून चला म्हणलं सकाळी सकाळी उन्हाच्या आधी घाटे विचून घ्यावे. तर तुमच्या इकडं चालू आहेत का घाटे याचायला? कमेंट करा, नक्कीच कळवा. आता ज्वारी पण काढाय आली, पातळ उतळ हरभऱ्यातली कुठं कुठं. आणि हरभरं पण मळलंय, तुम्हाला तिथं जाऊन दाखवते. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. किती झालंय किती नाही, मेहनतीनुसार आणि काय म्हणतात शेतीच्या उतारानुसार किती झालंय ते तुम्हाला दाखवते. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. बघू शकताय मित्रांनो, काल खळ झालेलं आहे. तुम्हाला म्हणलं होतं मशीन आली होती. हे आपलं एवढं वावर आहे बघा, एक तुकडं. ते लास्टला एक मोठी दाट बाबळ दिसते का, तिथून जी पार ह्या बाबळापर्यंत आहे. तर एवढ्या रानात किती हरभरं झाले तुम्हाला दाखवते. आणि असे घाटे निघालेत, एवढे घाटे गळालेत. मग एवढ्या घाट्याचं नुकसान केल्यावर मग आपण एवढं कष्ट लावून काय उपयोग? त्यामुळं बघा आमची आई म्हणली चला घाटे इचू. आई आमची खूप कष्टाळू आहे. एवढं हरभरं एकटीनंच काढलं आणि आता घाटे पण याचायली. पोरं आले होते सुट्टीला 2 दिवस. मग सगळ्यांनी मिळून आम्ही घाटे याचाय चालू केले. तर त्या लिंबापर्यंत याचायचं झालंय आणि लिंबाच्या पलीकडे राहिलंय. आणि आपल्याला बघायचंय की एका एकरमध्ये आता ह्या रानाला शेणखत पण होता, एकदा खुरपणी पण झाली, 2दा कोळपणी झाली. आणि दार आमच्या आईला रात्री बेरात्री दार धरावं लागलं. खूप कष्ट घ्यावं लागलं ह्या रानात. हे आहे एकरभर रान. तर आपण चला बघूयात एकरभर रानामध्ये किती उतार आलाय. हे आहे मॅक्सिशन हरभर, मोठं आहे बघा, बघून घ्या. तर चला आपण पाहूयात किती झालंय. तर हे बघा, माल खूप सुंदर आहे बर का. 1 नंबर माल आलेला आहे. कारण हे सगळं आमच्या आईच्या आणि वडिलाच्या कष्टाचं फळ आहे. जास्त तर आईलाच ह्याचं प्राधान्य दिलं जातं. कारण हे बघा आता पण आई कष्टच करते ह्याच्यासाठी, एक घाटा वाया न जावा ह्यासाठी घाटे याचायली बघू शकताय. आणि ही तिच्या मेहनतीचं फळ आहे. तर 1 एकर मध्ये किती कट्टे झालेत बघू शकताय. तर दादा चल चालू कर, मोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11वा कट्टा इथं आहे, तो छोटा दिसत नाही. तर 1 एकर मध्ये 11 कट्ट्याचा उतार आलाय. चांगली मेहनत करून पण. तर शेतकऱ्याला म्हणजे एवढं सगळं धान्य गोळा करायला खूप कष्ट, 6 महिने खूप कष्ट घ्यावं लागते. तेव्हा आपल्या पदरात हे फळ पडलं जातं. हे बघू शकता, माल खूप चांगला आहे. आणि आता सध्या भाव पण चांगला आहे मोठ्या हरभऱ्याला. तर जास्तीत जास्त आमच्या गावाकडं तर मोठंच हरभर केले लोकांनी. तर तुमच्या इकडं काय पीक पिकतंय आणि कुठल्या पिकाला जास्त लोक फोकस करताय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हरभर माल कसा वाटतंय ते पण कमेंट करा. आणि 1 एकर मध्ये 11 कट्ट्याचा उतार बरा आहे का नाही तुमच्या मते? माझ्या मते तर बराच आहे, मेहनतीच्या मानानं, कष्टाच्या मानानं आणि शेतीच्या मानानं. तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करा आणि नक्की कळवा. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेतकऱ्यासाठीच बनवलाय मी. थोडक्यात सर्व शेतकऱ्यांनी बघावा. तर एकदा आपण आईची मुलाखत घेऊया आणि किती 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 काय काय करावं लागलं ते ऐकून आपण नक्की जाणून घेऊया. कारण आता मी नव्हते इथं, मी ड्युटीला जावं लागत होतं मला. त्यामुळं मी काय एवढं सांगू शकत नाहीये. तर आई 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 ते दादाकडे दे. पण आलो तर आईला बोलवून घेतलंय आपल्या हरभऱ्यापाशी. तर आईची मुलाखत घ्यायची, कारण आईनं सगळं कष्ट काय केलं ह्याला. तर आई सुरुवातीपासून काय काय केलं ह्याच्यासाठी, कसं कसं म्हणजे बी कुठून आणलं तुम्ही, कशा पद्धतीने तुम्ही पेरणी केली, नेमकं बैलानं केली का ट्रॅक्टरने केली, ते सगळं माहिती मला पाहिजे. सुरुवातीला तुम्ही बी कुठून आणलं होतं का घरीच अवेलेबल होतं? घरीच होतं का? आणि पेरणी कशी केली तुम्ही? पेरणी काय चिबड लागलेलं होतं, वापसलं. वापसल्यावर पंजी ही केली, रुटर केलं, मग पेरलं. मग किती दिवसाला उगवलं हे? पुन्हा नंतर पाणी सोडलं पिंकलरचं. किती दिवसाला? दुसऱ्या दिवशी. मग त्यानंतर किती दिवसाला हे पीक वरी आलं जमिनीतून? 8 दिवसांनी वरी आलं. मग नंतर कोळपणी किती दिवसाला गेली आपण? 1 महिन्याला.
मग एक कोळपणी झाले का 2 झाल्या? एकच झाली. एकच झाली. आणि पाणी तुम्ही किती वेळेस दिलं हरभऱ्याला? पाणी 3 वेळेस. 3 वेळेस. 3 पाण्यामध्ये हे हरभरा एवढं झोपलं. अरे वा. आणि काय म्हणतात, फवारणी किती वेळेस केली? 4 वेळेस. 4 वेळेस फवारणी केली. तर ठीक आहे, फवारणीची मेहनत जास्त आहे बघा. आणि बाकी ह्याला मेहनत काहीच नाहीये, शून्यच आहे. फक्त फवारणी 4 वेळेस झाली. केली एक खुरपणी झाली, फक्त एक. कोळपण झालं की कोळपण खुरपण 4दा फवारणी. आणि पुन्हा काय झालं, पुन्हा काढलंच आणि मळून घेतलं. तर बघू शकताय अशा. आणि हा, अजून एक प्रश्न आहे विचारायचा आहे की तुला कुठल्या टायमिंगला दारेवर हे जावं लागत होतं? दारेवर लाईटीच्या अनुसार. लाईट कधी 12ला संध्याकाळी 1 आठवडा असते, कधी दिवसा असते, तर कधी सकाळी 8ला. म्हणजे कधी कधी लाईट जर संध्याकाळी रात्री 12ला आली तर गाढ झोपेतून उठून तुम्हाला हे चालू करावं. ह्या पीक चांगलं जोपासण्यासाठी उठून तुम्हाला मोटर चालू करून दारे वगैरे धरावे लागले आणि तुम्ही पीक चांगल्या पद्धतीनं जोपासलं. ठीक आहे, तर धन्यवाद आई, जाऊ शकता तुम्ही. तर बघू शकताय मित्रांनो, एवढ्या कमी मेहनतीमध्ये एवढं पीक त्यांनी शेतामध्ये काढलेलं आहे. कमी म्हणलं तरी खूप कष्ट आहे. रात्री बेरात्री झोपेतून उठून ह्याला पाणी वगैरे देऊन, म्हणजे आपल्या शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागते हे तुम्ही बघितलंच आहे, आईच्या तोंडातून ऐकले. आणि अजून अर्ध तुकडं घाटे पडलेत, घाटे याचायचे तर असे घाटे निघालेत. आणि हे घाटे नुसते इचलेच नाही तर बडवून सध्या ठेवलेत. एक कट्टा घाटे निघाले. ती कट्टा कुठे? हा, मळलाय, मळून घेतलाय. आता ही मशीन तर येऊन गेली. आता ह्याला आई आता काठीने नाही तर दगडानं बडवून ह्याच्या बाहेर हरभरे काढणार आहे. तर एवढी मेहनत करावी लागते तेव्हा आपल्या पदरात हे पीक पडतं. तर खरंच हे जे नोकरवर्गीय लोक असतात, पुन्हा ज्यांना शेत वगैरे नसतं, त्यांना माहित नसतं की बाबा शेतामध्ये किती कष्ट करावं लागतंय. हे सगळं शेतकऱ्यालाच माहित असतं. आता आमच्या घरी थोडी शेती आहे आणि मी पण आता काही शेताकडे पहिल्याने लक्ष देत नाहीये. सगळं आई बघते शेतामध्ये, नाही तर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवली असते, माहिती दिली असती. तरी पण आहे तोपर्यंत आमच्याकडे काय काय पीक निघतंय त्याची माहिती मी तुम्हाला नक्की देत जाईन. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चला भेटत राहूया. आता मला करायची आंघोळ नाही केलेली अजून. काय आता वाजलेत 12. आता करायची थंड पाण्यानं आंघोळ. हौद आहे बघा, इथं थंड पाणी आहे. लाईट तर गेलेली आणि आता थंड पाण्याशिवाय इलाजच नाही, कारण खूप गरमी झाली ना. आम्ही उन्हातून आलोत. तर आता घरी अजून आईला किती काम आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, जनावर इकडं वाट बघतायत. हे बघा, आणला पाणी, आंघोळ्या, स्वयंपाक, धुणं सगळंच राहिलंय. ही घमंडी आलं बघा. हाय कर लवकर, डरपोक. आणि ही तर माझं लाडाचं पिल्लू आहे. पप्पी दे माय, पप्पी द्या. हेडफोन खाचीन माझं. हे लय गुणाचं आहे बघा. ह्याच्यासाठी एक लाईक करा. चल जाऊ का मी, माझी सावडी खाऊ नको घे. बाय बाय पिलू. आहा भाकरी करायली बघा आज. आज माझ्यावर बारी केली आईनं भाकरीची. आज लय सटके दिलेत आईनं मला भाकरी कर म्हणून. आई जेवायली बघा, जेवायला काय काय बनवलंय. हाय दादा कसा जेवतोय बघा. अजून अहो काय इकडं भाकर टप्पू गुंटर झाली, मला लय घाम यायलाय. तिथं बघा मी रात्री कांद्याची आंब्याची चटणी केली आणि हरभऱ्याच्या भाजीवर आंबा पण आहे. खावा म्हणलं सगळ्यांना, खूप टेस्टी लागायले. सगळं उगा मस्त दुपारच्या पारी जेवण होईल आमचे. लय पोळायले. बघा भाकर फुगून तर झाली माझी. अशा बस नाही फ्रेंड. बघा आता भाकरी वगैरे झाल्यात, ह्यांचे जेवण चाललेत अजून पण. तर चूल तिकडे इजन पडली, भांडी तिकडे वाट बघायला, घास आहे बाहेर आणि धुणं पण वाट बघायला. तर म्हणलं चला खूप ऊन पडलंय, आता ऊन उतरल्यावरच धुणं धुवा. तर आज शेतकऱ्याच्या विषयावर थोडी वाट माहिती सांगितली तुम्हाला. आणि शेतकऱ्यांचं राहणं खाणं पण असंच असतं. हे बघू शकताय, असं आमचं घर आहे आणि असं आमचं जेवण आहे. एवढं काही काय काय खायली. एवढं काही चटणी आहे. ही चटणी अशी दिसते पण एवढी टेस्टी आहे ना ही चटणी. ह्याच्यामध्ये कांदा, लसण आणि शेंगदाण्याचं कूट आणि चटणी घालून ही आंब्याची चटणी केली. आणि ही खाती हरभऱ्याची भाजी. हे बघा, हे केली हरभऱ्याची भाजी.
खूप टेस्टी लागते ती गावाकडचं जेवण आहे, गावाकडची जेवणाची पद्धत. आणि हा आहे कैरी, त्याच्यासोबत कैरी पण खायलेत. या कैरी खायला, मी पण एक टेस्ट करून बघते. भारी. हे बोचरा काय खातोय? तर बघा बाहेर असं ऊन पडलंय आणि आपली ज्वारी पाण्यामुळे इकडं वाया गेली. हे बघू शकताय, ही दारापुढे ज्वारी पाण्यामुळे वाया गेली. आणि तर बाजरी जर ही आई म्हणती गप्पा पाणी द्यायचंय. बरं ठीक आहे, पाणी द्यायचंय. आणि हे बघा, ही बाजरीचं कणीस. मी काय म्हणलं आईला आमच्या, इथं जर बाजरी पिरली असती, एक तर बाजरीची भाकर किती गोड लागती तुम्हाला माहितीये. आणि इथं बाजरीचा एकच मोड पडलाय तर एवढा छान आलाय. जर सगळी बाजरी केली असती इथं तर ऐकायचंच नाही माणसाचं. ह्यांनी केली ज्वारी आणि इकडं होती मका. आता मका जनावरांनी संपून टाकली. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे 4-5 म्हशी आहेत, गुरंढोर आहेत, त्यामुळं सगळं संपून गेलंय. आणि आपल्या म्हशी किती आहेत ते पण तुम्हाला माहिती. तर आता हे सध्या ज्वारी जर जमली तर जमली, नाही तर जनावरच खाणार आहेत माझ्या मते. हे बघा इकडं धुणं वाढ बघते, जाता जाता धुणं घेऊन जाते मी आता. शेतकरी म्हणलं की असंच असतंय बघा. आणि ही बंड्या, कुक 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 बंड्या या, कुक कुक. आमच्या इथं काय नाही, सगळं आहे. जनावर, गाई, म्हशी, कुत्र, मांजर, हे सगळं शेतकरीच करतायत, शेतकरीच पाळतायत. काही लोकांना कुत्र्या मांजराची जनावराची फार खिसन येते, पण मी मात्र ह्यांची पप्पी पण घेते बघा. ह्या दोघी ही डरपोक आहे जरा, आणि ती जरा मारकी. आणि ही बघा, ही तिचं वासरू. ही रोज ह्यांची माया करते ह्यात. आणि ही तर एवढं गोड बाळ आहे ना माझं, मला चाटीत आहे. मला त्याला वाटतंय मी कवा जवळ येईन की कवा नाही की. बघितलं तेव्हा, अरे बास कर की, कपडे खाया काय झाले हो का. अगं माय 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 माय, अगं माय माय माय. अशी मला ह्याची खिसन सध्या येत नाही. एवढं गोड बाळ आहे माझं, गोड बाळ. आणि कसं देखणं बी आहे बघा. ही आहे शेतकऱ्याची मज्जा अशी शेतातली. कुक 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 बंड्या या, कुक या. ए लल्लू लाल बंड्या कुठं गेला? आपण कुत्र्याची लय माया करते. तर हे बघा, हे आपल्या गावाकडचं सगळं वातावरण मस्त पैकी, झोपायला झाडं बी आहेत. आता असं संड झोपणार आहे ना मी, एवढा ब्लॉक करून. ही धुणं आता 4 वाजता धुते मी. आई पण कटाळून गेली, सारखं काम 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 काम. तर चला मित्रांनो, आजचा शेतकऱ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. म्हणजे बाय बाय, टाटा.